या 11 लक्षणांचा विचार करून आपल्या जीवनात कोणते सकारात्मक बदल करता येतील हे विचारणे महत्त्वाचे आहे। आपण या लक्षणांचा अभ्यास करून आपल्या वर्तनात आणि विचारांमध्ये सुधारणा करणे शक्य आहे। तुमच्या आयुष्यात सुधारणा आणण्यासाठी या लक्षणांचे विश्लेषण कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, आपल्याला आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर स्वागत आहे। येथे आम्ही आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी विचार, जीवनातील मार्गदर्शन आणि शहाणपणाच्या गोष्टी घेऊन येतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत रघुवीर समर्थ महाराजांनी व्यक्त केलेल्या मूर्ख माणसांची 11 लक्षणे समजून घेणार आहोत। या लक्षणांचे विश्लेषण करून आपल्याला आपले वर्तन आणि विचार प्रक्रियेत सुधारणा कशी करावी हे शिकता येईल। संत रघुवीर महाराजांचे हे विचार तत्वज्ञानाची आणि जीवनशास्त्राची गहिराई आपल्याला खुली करतात आणि आपल्या आयुष्यातील असंख्य समस्यांना सोडवण्याची प्रेरणा देतात। तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि या ज्ञानाचा लाभ घ्या। 1. आत्मगौरवाची भावना। मूर्ख माणूस आपल्या यशावर फारच अभिमान धरतो, कितीही छोट्या यशाचेही अत्यधिक कौतुक करतो। त्याला इतरांच्या यशाचे किंवा त्यांच्या प्रयत्नांचे महत्त्व दिसत नाही। एक छोट्या यशानेच तो आत्मगौरवाची भावना बाळगतो आणि इतरांच्या प्रयत्नांचा आदर करण्याची क्षमता गमावतो। उदाहरणार्थ, एखाद्या साध्या यशाच्या संदर्भातच तो त्याच्या सामाजिक परिस्थितीत आणि कर्मठपणात का आनंदित असतो हे दर्शवते। हा अहंकार त्याच्या व्यक्तिमत्वाला अडथळा आणतो आणि त्याला जडणघडणीत थांबवतो। 2. सत्याला नाकारणे। सत्याची प्रकृती स्वीकारण्यासाठी आणि त्याचे सखोल विश्लेषण करण्याची तयारी नसणारे मूर्ख माणूस असतात। सत्य स्वीकारणे म्हणजे त्याच्या अहंकाराला धक्का लागेल या भीतीने सत्यावर विश्वास ठेवणे नाकारतात। हे म्हणजे जरी तुमच्याकडे ठोस पुरावे असले तरी त्या व्यक्तीला ती वस्तुस्थिती स्वीकारण्याची तयारी नसते। उदाहरणार्थ, जर तुमच्या मित्राने एखाद्या चुकीच्या वर्तनावर आपल्याला सावध केले तरी सत्य स्वीकारण्याऐवजी आपली चूक मान्य करणे किंवा त्यात तर्कशुद्ध स्पष्टीकरण देणे त्याला जड जाते। 3. आपली चूक मान्य करणे। मूर्ख माणूस नेहमीच आपल्या चुका मान्य करण्यास नकार देतो, जरी त्या स्पष्ट असल्या तरी। अशा व्यक्तीची मानसिकता अशी असते की चूक मान्य केल्याने त्याची मान कमी होईल असे त्याला वाटते। आपली चूक मान्य करणे म्हणजे स्वतःच्याच सुधारण्याच्या प्रक्रियेला अडथळा आणणे। एक चूक स्वीकारून त्यावर उपाय कसा शोधावा हे शिकणे हे आत्मविकासाचे लक्षण असते। 4. सर्व गोष्टीत कमीच पाहणे। मूर्ख माणूस प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता शोधतो। इतरांच्या यशात कमीपणा, अपयशात दोष आणि चांगल्या गोष्टींत किळस शोधणे हे त्याचे खास लक्षण आहे। यामुळे त्याची दृष्टिकोन संकुचित होते आणि त्याला इतरांच्या कर्तृत्वाची किंमत देण्याची क्षमता कमी असते। उदाहरणार्थ, जर तुमच्या सहकार्याने काही नवीन प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण केला तर त्यातले कोणतेही सकारात्मक पैलून पाहता त्याच्यावर आरोप किंवा तक्रारी करण्याची प्रवृत्ती असू शकते। 5. नेहमी टीका करणं। मूर्ख माणूस इतरांच्या यशात नेहमी दोष शोधतो आणि त्यावर टीका करतो। त्याला इतरांची प्रगती सहन होत नाही आणि त्यामुळे तो सतत त्यांच्या यशावर पाणी ओतण्याचा प्रयत्न करतो। त्याचे या वर्तनामुळे सामाजिक संबंध ताणले जातात आणि आत्मसंतोष कमी होतो। उदाहरणार्थ, आपल्या सहकार्याच्या प्रमोशनसाठी त्याची कष्टाची किंमत मान्य करणे, त्यावर शंका घेत असणे हे त्याचे टीकात्मक वर्तन दर्शवते। 6. सल्ला घेणे। मूर्ख माणसाचा विचार असतो की तो स्वतःच ज्ञानी आहे आणि इतरांच्या सल्ल्याची गरज नाही। स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणे आणि इतरांचा सल्ला स्वीकारणे हे त्याच्या मूर्खपणाचे लक्षण आहे। या प्रकारचे वर्तन त्याला कठीण परिस्थितीमध्ये मार्गदर्शन मिळवण्याच्या संधीपासून वंचित ठेवते। उदाहरणार्थ, एखाद्या व्यवसायाच्या प्रोजेक्टसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याऐवजी मूर्ख माणूस फक्त स्वतःच्या विचारावर विश्वास ठेवतो आणि त्यामुळे अयशस्वी होतो। 7. शहाणपणाचा देखावा करणं। मूर्ख माणूस सतत आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करत असतो, जरी त्याच्या ज्ञानाची पातळी कमी असली तरी। त्याला इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि आपल्याला सर्वसाधारणपणे श्रेष्ठ ठरवण्यासाठी एक देखावा तयार करतो। ह्या प्रकारच्या व्यक्तींची असली माहिती किंवा अनुभव कमी असतो, पण ते आपल्याला सगळं कळतं असं भासवतात। उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या चर्चेत सहभागी असाल तर
तो व्यक्ती त्याच्या अनुभवाशिवाय फक्त आदर्श वर्तन दर्शवतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवा व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आयुष्यात मौनाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि त्या संबंधित व्हिडिओसाठी सुसंगत असलेल्या माहितीचा लाभ घ्या. तुमच्या विचारांनुसार आमच्या चॅनलवरील नवीनतम विचारांना अनुसरण करण्यासाठी वाचन सुरू ठेवा. 8. दुसऱ्यांच्या यशात दोष शोधणे. मूर्ख माणूस नेहमीच इतरांच्या यशात दोष शोधतो आणि त्यावर प्रतिक्रिया देतो. हे व्यक्तिमत्व स्वतःच्या यशाच्या कमी असलेल्या क्षमतेवरून दुसऱ्यांच्या यशाचे मूल्य कमी करण्याचा प्रयत्न करते. यामुळे त्यांच्या सामाजिक सर्कलमध्ये ताण येतो आणि ते स्वतःच्या कमीपणास तोंड देण्याची स्थिती अनुभवतात. उदाहरणार्थ, जर तुमच्या मित्राला एखाद्या स्पर्धेत पारितोषिक मिळाले तर त्याच्या यशाच्या मागे दोष शोधणे हे त्याच्या तणावाचे आणि द्वेषाचे संकेत आहे. 9. मूर्ख मित्रांवर विश्वास ठेवणे. मूर्ख माणूस नेहमीच अशा मित्रांवर विश्वास ठेवतो ज्यांची विचारसरणी कमी असते. त्याला शहाणपणाची किंमत देण्याची क्षमता नसते आणि त्यामुळे त्याच्या निर्णयामध्ये चुकांची शक्यता वाढते. असे मित्र त्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात आणि हे त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण करू शकतात. उदाहरणार्थ, त्याच्या घातक सल्ल्यावर आधारित निर्णय घेतल्यास हे त्याच्या फसलेले उपक्रम दर्शवते. 1. धैर्याचा अभाव. मूर्ख माणसाला निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेले धैर्य नसते. तो नेहमी दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून असतो आणि स्वतःच्या विचारधारेला किंवा निर्णय प्रक्रियेला महत्त्व देत नाही. योग्य निर्णय घेण्यासाठी धैर्य आणि आत्मविश्वास आवश्यक असतो. असे लोक त्यांच्या स्वतःच्या निर्णयातील अडचणी आणि धोके घेण्याऐवजी इतरांच्या सूचनांवर अवलंबून राहतात, ज्यामुळे त्यांना कोणत्याही संकटातून सावरण्याची किंवा योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमी असते. उदाहरणार्थ, जर त्याला मोठ्या प्रोजेक्टसाठी निर्णय घ्यायचा असेल तर तो कधीच स्वतःच्या मतेनुसार निर्णय घेत नाही, पण इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून राहतो. 1. कुचकट वर्तन. मूर्ख माणूस कायमच कुचकट आणि नकारात्मक वर्तन करतो. इतरांच्या आनंदावर किंवा यशावर त्याला हीनतेचा अनुभव येतो. यामुळे तो त्यांच्या आनंदात गोडी लागण्याऐवजी त्यात दोष शोधतो आणि त्या आनंदात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतो. त्याचे वर्तन त्याच्या मानसिक स्थितीचे आणि त्याच्या आयुष्यातील नकारात्मकतेचे संकेत आहे. उदाहरणार्थ, जर तुमच्या मित्रांच्या कुटुंबियांचा आनंददायक सोहळा असेल तर तो अशा कार्यक्रमात समाविष्ट होण्याऐवजी त्याच्या कुचकट टिप्पण्या किंवा उपहासाने त्या आनंदात विघ्न आणतो. कन्क्लुजन. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत रघुवीर समर्थ महाराजांनी सांगितलेल्या मूर्ख माणसांची 11 लक्षणे पाहिली. या लक्षणांची माहिती आपल्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा आढावा घेण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. हे लक्षणे ओळखून आपल्याला आपल्या जीवनात आणि वर्तनात योग्य बदल करण्याची प्रेरणा मिळवता येईल. ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरली का? आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कृपया कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणखी प्रेरणादायी विचार आणि तत्वज्ञानावर आधारित व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जीवनातील मौनाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि त्यासंबंधित व्हिडिओ पहा. हे ज्ञान तुम्हाला आत्मसंतुलन आणि मानसिक शांती साधण्यासाठी मदत करू शकते. धन्यवाद मित्रांनो. आपल्या वेळेची कदर करतो आणि आपल्याला नवीनतम व्हिडिओसाठी सबस्क्राईब करण्याचे आवाहन करतो. तुमच्याकडे आणखी कोणत्या विशिष्ट विषयांवर व्हिडिओ पाहण्याची इच्छा आहे का? ते कमेंट्समध्ये जरूर लिहा. नवीन विचार आणि प्रेरणादायी सामग्रीसाठी आमच्या चॅनलसह रहा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत शुभेच्छा.